नमस्कार, रत्न वार्तार संपादक संतोष सिंग चौहान। प्रथमतः मी कात्रज या परिसरात आलेलो आहे। आपल्या समोर आहे जे महानगरपालिकेचे जे सेवक आहे, खरोखरच त्यांचा कार्य फार मोठा आहे। सविस्तर काय कार्य आहे, सविस्तर काय काम राबवलेलं आहे त्या संदर्भात चर्चा करूया। प्रथमतः त्यांचं नाव जाणून घेऊया। माझं नाव उमेश मोहन कसबे, कात्रज गाव आरोग्य कोटीचे मी मुकदम आहे। माझे वरिष्ठ आयुक्त माननीय श्री सुरेखा भनगे मॅडम, त्याच्यानंतर श्रीपाद नाईक सर DS आहेत आमचे ते, नंतर आमचे SI केतन निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे उपक्रम केलेला आहे। आणि मला सहकार्य करून म्हणजे स्वच्छचे आपले स्वाती पवार म्हणून मॅडम आहेत, नंतर आपले नागरिक थोडं त्यांनी सहकार्य केलं, आणि आपले सेवक जे माझ्या स्वच्छतेचे सेवक आहेत यांचं मला पूर्णपणे सहकार्य लाभलेलं आहे। आणि इथं गेले 3 वर्षापासून इथं कचरा पूर्णपणे राबलेला होता। पाठीमागं प्लॉट आहे, रिकामा प्लॉट आहे ती, त्याच्यामुळे इथं म्हणजे बेकायदेशीर इथं कचरा पडलेला होता। मी इथं जॉईनिंग माझी फक्त 1 महिना झाला आलेला आहे इथं। मी 1 महिना पूर्णपणे इथला कचरा रोजच्या रोज उचलण्यात यशस्वी झालो। आणि आज अशी कंडिशन केली की मी हा कचरा इथलं पूर्णपणे झिरो गार्बेज करून हा पॉईंट मी पूर्णपणे बंद केलेला आहे। जो पॉईंट 3 वर्ष इथं राबलेला होता, जे नागरिकांना खूप त्रास होता दादा, याचा वास सुटलेला होता आणि भरपूर म्हणजे गाड्यांचा अडथळा वगैरे निर्माण व्हायचा। आज तो पूर्णपणे पॉईंट पूर्ण बंद करून मी इथं वृक्षारोपण केलेलं आहे। आणि मला थोडंसं सहकार्य केले नागरिक पण आहेत। तर आपण जे सहकार्य केलेलं आहे त्या संदर्भात काय बोलणार आहे आपण? मैं तो इन लोगों का बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगी, क्योंकि इन्होंने जो काम किया है वो सच में तारीफ़ के काबिल है। यहाँ से गुजरने के लिए भी दिल नहीं होता, इतनी गंदगी है, इतनी स्मेल है, ना किसी को घर पर बुलाने का दिल होता है। ये लोगों को हम देखते हैं कि रोज़ भी मेहनत करते हैं वो, मगर यहाँ की लोग भी नहीं सुनते। फिर भी आज भी इन्होंने जो किया है, मैं तो रास्ते से देखकर ही रुक गई कि बहुत अच्छा काम किया है इन्होंने। और बस ये जो है हमारे मुकादम और हमारी मैडम है स्वच्छता के, वो उन्होंने मिलकर ये काम किया है। बस ये लोग ऐसा ही करें, यहाँ के लोग भी थोड़ा सपोर्ट करना चाहिए उन लोगों को, ताकि ये सब ऐसा ही रहे। हमारे ही लिए अच्छा ही है इसमें, मगर लोग समझते नहीं है। गाड़ियों पर आते हैं, डाल के चले जाते हैं। ये लोग तो रोज़ मेहनत करते हैं, हम नाक को कपड़ा लगा के चले जाते हैं, ये बेचारे तो सब हाथ से साफ़ करते हैं यहाँ के आकर, सफाई कर्मचारी जो भी है, और बहुत अच्छे से ये लोग करते हैं ना। अभी इनका काम देखकर सच में सराहने जैसा है कि अभी भी इतना क्लीन किया है। मगर फिर बेशरम कुछ लोग होते हैं जो गंदगी करने से डरते नहीं हैं, मगर ये लोगों के बारे में भी थोड़ा सोचना चाहिए। ये भी इंसान है, अपने हाथों से लोगों की गंदगी उठाते हैं। हम तो यहाँ से गुजरते वक्त भी नाक को कपड़ा लगाते, मगर फिर भी ये लोगों ने अभी भी बहुत अच्छा काम किया है। हमारे ये मैडम है और ये सर है जो मुकादम, बहुत अच्छा काम किया इन्होंने, और ऐसे ही रहे। बस हम भी ये उम्मीद करते हैं, हमारी भी ये कोशिश रहेगी कि ऐसे गंदगी ना हो दोबारा। तुम्ही काय म्हणणार आहे या विषयावर, या संदर्भात काय बोलणार आहे आपण? नमस्ते, माझं नाव स्वाती विजय पवार आहे। मी स्वच्छमध्ये सिनियर PC म्हणून काम करते। तर हा शिल्पा क्रॉनिक स्पॉट म्हणून आपण बघतो, तर ह्यापूर्वी खूप कचरा पडत होता, तो कमी करण्यासाठी आम्ही म्हणजे PMCने नागरिकांनी पण ह्यामध्ये खूप सहभाग नोंदवला आहे। तर अशा रीतीने आम्ही झाडे लावून सुशोभीकरण करून तो कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून पुढेही भविष्यामध्ये तिथे कचरा पडू नये याचा नक्की आम्ही प्रयत्न करू। खरोखरच हा जे संदर्भ आहे आणि स्वच्छता हा जे मोहीम म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनाकडून खरोखरच येणं गरजेचं आहे। आणि स्वच्छता हा वारंवारी जागोजागी व्हावी, पुणे शहर मुक्त व्हावा स्वच्छताच्या बाबतीत। आणि असे ह्यांचे जे सेवक आहे यांचं खरोखरच कौतुक करणं गरजेचं आहे। तर प्रथमतः काय बोलणार आहे आपण, काय बोलणार आहे या संदर्भात? मी कात्रज कोटीमधून श्री योगेश महादेव जाधव बोलत आहे। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की इथं जो शिल्पा नावाचा जो क्रॉनिक स्पॉट आहे, इथे वारंवार सांगूनसुद्धा फार लोकांना नोटिसा बजावल्यात, तरीसुद्धा कचरा पडत होता। तर आता अशी कंडिशन आहे की आम्ही याचं सुशोभीकरण केलेलं आहे, प्लस आम्ही रोज साफसफाई करतो। आमचे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी वारंवार काम करत राहतो आम्ही, परंतु नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला हा असा भरपूर वाईट भेटतो। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की नागरिकांनी पण आपल्या घर कसं स्वच्छ करतो तसं पूर्ण पुण्याचा पण स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी हातभार लावावा, पुणे शहराचा। आणि पुणे शहराचा जर स्वच्छ राहत असेल तर अजून विकास होण्यात कोणीच अडू शकत नाही आहे।